जाज्वल्य देशभक्तीचा हा निर्धार बोलून दाखवलाय भारतीय सैन्यात कार्यरत असलेले धुळ्यातले जवान चंदू चव्हाण यांनी। गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात चंदू चव्हाण चुकून पाकिस्तानी सीमारेषेत चालत गेल्यानं त्यांना पाकच्या सैन्यानं ताब्यात घेतलं होतं। तब्बल 4 महिने ते पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात होते। तिथे आपला आतोनात छळ केला गेल्याचं चंदू चव्हाण यांनी सांगितलंय। त्यांच्याशी धुळ्यातल्या त्यांच्या बोरविहीर या मूळ गावी जाऊन खास बातचीत केली आमचे नाशिकचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। आज चंदू चव्हाण आपल्या सोबत आहेत। चंदूकडून या वेळेसचे जे काही त्याचे अनुभव आहेत ते जाणून घेऊया। चंदू, खरं तर तुझं अभिनंदन की तू सुखरूप परत आलात, एवढं समाधानी तू राहिलास। हे कसं शक्य झालं? म्हणजे तू तिकडे गेल्यानंतर तुला तिकडचे कसे अनुभव आले हे लोकांना समजून घ्यायचे। सर्वात पहिले मी माझ्या देशाचा मरेपर्यंत ऋणी राहील। खरंच मी माझ्या देशाबद्दल काय सांगू आणि किती सांगू हे मलाच कळत नाही, कारण की माझ्या देशाने मला जिवंत वापस आणलं आणि ते बी सुखरूपरित्याने। खरंच मला जीवनामध्ये असं वाटतं की मी देशासाठी अजून काही मोठं करून द्यावं, तेवढं बी माझ्याकडून अपूर्ण राहील। देवा, माझ्या देशाने मला एक नवीन जन्म दिलेला आहे। आम्ही पहिल्यापासून ठरवलं तर आम्हाला आई वडील नाही आहे, त्यांची सेवा तर नाही भेटेल, पण देश सेवा करू आम्हाला पहिल्यापासून वाटायचं। आणि आज आम्हाला देश सेवा करायला देवाने मोका दिलेला आहे आपल्या देशाने। आणि खरंच मला आता नवीन जन्म भेटलेला आहे, तर मी अजून जास्त देश सेवा करायला। मातृभूमीला खरोखर तुझा अभिमान आहे, सर्वांनाच अभिमान आहे। पण तू तिकडे गेल्यानंतर जाणून घ्यायचं की तुला कशा पद्धतीने वागणूक मिळाली, कसे हाल झाले तुझे तिकडे, किंवा त्यांनी तुला शिक्षा म्हणून काही त्रास दिला का? जेव्हा मी त्यांच्या हद्दीत पडलो आणि मला जेव्हा त्यांनी कॅप्चर केलं, हिसकावून वगैरे सर्व घेतलं आणि माझं सामान वगैरे सर्व काढून घेतला। मला माझे जुते बी काढले। जुते काढल्यानंतर माझे कपडे काढून त्यांनी चेक केलं, ह्याच्यामध्ये काही आहे तर नाही बॉम्ब्स वगैरे। मला ते पोलिसांची हातकडी लावून दिली। हातकडी लावल्यानंतर त्याच्या माझा ड्रेस होता, वर्दी ड्रेस होती माझी। त्याच्यानंतर माझ्या ड्रेसवरती त्यांनी ते कोणते कपडे राहतात त्यांचेवाले घालतात, ते पठाणी शूज, पठाणीसारखे कपडे, ते कपडे त्याच्यावर टाकले। मला त्यांनी ते फाशी लावतात त्या टाईपचं काळा कपडा लावून दिला। तिथून मला घेऊन ते पुढं माझं रायफलचं लेआउट वगैरे केलं असेल, काय केलं, मला बसवलेलं होतं। तिथून मग पाय वगैरे घेऊन कम से कम 5-10 मिनिटानंतर मला गाडीमध्ये टाकलं आणि तिथून मला घेऊन गेले ते। पण तुला वेळेवेळ जेवायला देत होते, नाश्ता वगैरे किंवा काय हवं असेल, चहा वगैरे असं काही मिळत होतं की नाही? ते पण त्रास देत? महाराणीचं 2-3 वेळेस 4-5 वेळेस टॉर्चर झालं। त्याच्यानंतर म्हणे सच बोलत नाही ते वगैरे। मग त्याच्यानंतर माझ्या घरच्या बाहेरमध्ये ते विचारत होते, मी खोटं सांगितलं, तशा गोष्टी झाल्या। सिम कार्ड होतं माझ्या पॅकेटमध्ये, ते बघितलं असेल त्यांनी। तुझी सुटका होणार, मग असा निरोप कधी तुला मिळाला? मला त्याचं काहीच समजलं नाही, सुटका वगैरेचं। आणि मला जेव्हा वाघा पडवलं तेव्हा बी समजत नव्हतं काय होतंय काय नाही होतंय, तेव्हा बी मला काही कळत नाही होतं। आणि इंजेक्शन वगैरे दिलेले होते त्यांनी, इथं असे मारलेले होते इंजेक्शन, इथं खांद्याला इथे। त्याच्यानंतर माझे व्हिडिओ बनवले त्यांनी, म्हणे आम्ही जेवण चांगलं द्यायचं, तुमच्या फोनमध्ये जेवण भेटत नाही, असे गलत व्हिडिओ बनवलेले त्या प्रकारे। आणि मला समजत तिथं कपडे काढले, काय केलं, कसे फोटो काढले मलाच नाही माहिती, पण त्या काही गोष्टी अशा आहेत तर सांगू सुद्धा म्हणजे वाटत नाही मनातनं। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।